एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आणि आज माझ्या मदतीला आहे राहुल. सो लेट्स बिगिन. चॉपिंग बोर्ड तुझ्या पायाखाली आहे राहुल. चॉपिंग बोर्ड माझ्या पायाखाली. राहुल इकडे आहे खालती बघ. मुद्दाम करतो ना मला नाही दिसत आहे. तू मुद्दाम करतोय. अरे नाही बाबा, राहुल त्या लोकांना पण दिसते की चॉपिंग बोर्ड कुठे आहे. नाहीये. हो सो आता मी हिला कांदा स्लाइस करून देणार आहे. फक्त 5 मिनिट्स माझं काम आहे, त्याच्यानंतर मी चाललो. नाही पूर्णपणे राहुल असं नको, कसं पण नको कापू यार. नीट काप. कोण तुझं मास्टर शेफ बघायला नाही येणार नाही. फटाफट मला जायचं आहे. खोटं, हे सगळं खोटं आहे. अरे खरं तर कॉल येतो बघा. झूठ पे झूठ. एकच का बोल ना. असं दोन तर मग मी पण हे करू शकते. 2 कांदे कापायचे हा, मग आहेत कापू छान दे. बारीक. भिजवायचे. तू कांदे भिजवते ना. कारण की आज मी बनवणार आहे केळफुलाची वडी, आणि जी की तुला पण खावी लागेल, आणि केळफूल आणि वालाची भाजी. ठीक आहे. ठीक आहे, चालेल. ठीक आहे ना बेटा, खाऊ दे ना. चुप पागल. तुला ती आंटी आवडायची ना. मॉडेलला नाही तिला तरी मराठी येते. बेटा खाऊ दे ना. मी खाऊ पाहूगे. चुप. आठवली ती लगेच. छान मस्त बारीक काप. बारीक मिरची काप. मी मिरची कापायचा वेळ नाही माझ्याकडे. कॉल बारीक केला. कोथिंबीर फोडत. अरे बाबा बघ, तुला स्वतःला वेळ. ते पण टीम्सवर मेसेज ऑलरेडी आलाय. अच्छा हा का. मग कोणाला बा आलाय सांगतो तरी ऐकत नाही. स्क्रीनशॉट अपडेट आहे. हा तर मला पण द्यायचे स्क्रीनशॉट होते. तू एवढ्या वेळ तर तू टाइमपास करत होता. माझं ते स्टार्ट होत होतं मशीन. झूठ पे झूठ. अरे बाबा, जा आता आता मी तुला मिरची आणून देते, कोथिंबीर आणते. ठीक आहे दे. खूप बकवास अशी ही भाजी आज बनते आहे घरामध्ये. खूप छान भाजी बनते आहे. किती हेल्दी आहे ती माहितीये का. मुंबईमध्ये लोकांना भेटत नाही तर केळफूल. मी पालघरमध्ये राहतो ना, पण मी मुंबईमध्ये थोडी राहतो. पण तरी एवढी मिरची. हा घे चालेल. आणि नुसते छान बारीक काप. लोक तरसतात ही भाजी खायला. खूप पागल आहे. ज्या लोकांनी लहानपणापासून खाली आहे. मी नाही खाल्ली ना लहानपणापासून. नाही मी ना, तरसत- पण तुला तरसत- आता खावी लागेल ना. आता तू माझ्यासोबत लग्न केलंय. तू खाल्ली आहे लहानपणी भाजी. हो, मग. तू खा. मी खाणारच आहे, पण मी तुला पण देणार आहे खायला. तर माझ्याकडे काही ऑप्शन थोडी आहे. मला तसंही खावं लागेल. हा मग बस विषय संपला. विषय इज व्हेरी सिम्पल की तुला ही भाजी खायला लागेल. मी काही वेगळं जेवण नाही करणार आहे. सगळ्यांना एकच बनणार. आणि आजपासून तो रूल आहे की घरामध्ये एकच काय ते बनेल. मग सुक्की मच्छी जरी बनली तरी ती तुला खावी लागेल. तुला अलाव पण नाही मिळत काय वेगळं करून खायला. बाहेर जाऊन खाऊन येईल तुम्हाला करणार पण. बोल आता काय करशील. काय किती खाशी बाहेर तर किती दिवस खाशील नाही मी बाहेर? रोज खाऊ शकतो बाहेरचं. मला हा काही मग. problem नाही. हा, मला काय, मला हेच आहे इझी. नाश्ते बिष्टे काय नाही मग. तू फार नाश्ता देते मला. आज कोण नाश्ता बनवला. आज काय दिला तू नाश्ता मला. त्यांना वाटेल की मी तुला नाश्ते नाही पण देत. आज काय दिला? मी नाश्ता बनवते, पण याला तो नाश्ता बिलकुल खायचा नसतो. आपला नाश्ता कांदा पोहे, इडली. नाही मग आज काय दिलं तेच तर विचारतो. आज काय नाही, आज पुरणपोळी होती. खाऊ शकत होता तू. नाश्ता नाही एवढं नाश्त्याला गोड पुरणपोळी. तू काय बनवलंय. पुरणपोळी तू बनवली आहे. मी नाही बनवली, आईने हा, पाठवली आहे. मग? मग पण खाल्ली ना ऍज अ नाश्त्याला. सगळेजण तेच काल खातात. तू काय नाश्त्याला बनवलेला मला. काल काय होतं, काल संडे होता ना. काय बनवलेलं. काल नाश्ता काय नाही परवा बनवलं. काय होतं. परवा कांदा पोहे होते.
तू बनवलेलं आहे? हो, मम्मीने बनवले. हा मग मी पण बनवते ना कधी कधी कांदा पोहे. तू मार खाणार आहे. तू खूप मार खाणार आहे या ब्लॉग मध्ये. त्यांना सगळं असत्य सांगतोय, काय नाही एवढं पण नको. आता हा कांदा मला बारीक कापून दे आणि हे वांग आता मी कापते. थांब. वांग्याचे काप तर तुला आवडतातच. नाही, सोमवारी नाही खात मी वांग. का? सोमवारी काय असते? ते नॉनव्हेज सारखं टेस्ट येते. खोट काहीतरी कुठून तरी फेकम फाक. छान मस्त. तुला माहितीये काही जण ब्लॉग्स बघतील ना, मुलं जी खाणारी आहेत अशी सगळं घरगुती जेवण, ते लोक बोलत असतील की वाव हा राहुल किती लकी आहे, स्वतःचं जेवण स्वतः पण करून खाऊ शकतो. किती छान त्याची बायको त्याला काय काय करून देते आणि हा राहुल तर काही खातच नाही. पण मला पाहिजे ते नाही करून देत ना. तुझं राहू दे. तुझं किती एकदम ब्लेंड जेवण असते. ते स्वतः पण ब्लेंड बनवणार. खाते. जेवण सुरीला जेवण. धार पण नाही मिळत तुझ्या. यावेळेला सुरीला धार आहे, उलट ही वाली सुरीला धार नाहीये. कोणत्याच सुरीला धार नाही. तो धारवाला येतो ना, तर त्याच्याकडनं करून घ्या आता. पण बरेच दिवस झाले. एवढं बारीक चालेल? खरं तर आपण जाड आहे, याच्यापेक्षा बारीक पाहिजे मला. फेल हो गया ये वाले इसमें मग मिशन. कापत होतो तेव्हा का नाही बोलली, आता का बोलली? कारण की आता कुठे टोकणार म्हणून. आणि एक तर मला फ्री मध्ये काहीतरी करून भेटतंय, त्यात पण मी जर काय बोलली तर ते पण मग तू गायब होशील. आणि तुझा एक डायलॉग आहे राहुलचा, जा आता मी नाही करत. हा बरोबर आहे. तू हुशारी मारशील मला, तर मी कशाला काम करू? हुशारी नाही मारत मी, तुला करेक्ट करते. खरं तर माझ्यानी या सुरीने पण काही कापलं नाही जात, पण ठीक आहे. लास्ट टाइम तू आणलेली ना धार करून, ते फार भारी होतं. छोटा आहे हा पोट, जरा मोठा पाहिजे. पण क्यूट आहे तो. पण क्यूटचं काय करायचं जर कामाचंच नाही काय तर? क्यूटनेसचं काय करायचं? युजफुल पाहिजे. छोटा. तू माझ्या किचन मध्ये तू काय कंप्लेंट नाही करू मग शकत. तुझ्या किचन मध्ये तू काम कर ना, मला कशाला काम करायचं? किती तू उलट बोलू शकतो एका क्षणात. तुझं किती तोंड चालते ना. खूप. कंटाळा. आताशी दोन कांदे नाही कापले. हे काय करणार आहे तू याचं कांद्याचं? अरे हे मी याची वडी करणार, केळफुलाची वडी पण करणार आणि केळफुल आणि काय सांगतात हे काय सांगतात वाल पण बनवणार. सुपर अँड डुपर. तू मिक्स का केला बारीक चिरलेला कांदा? हा ठीक आहे चालेल चल. कसं आहे बाय, या बाजूला हा पाहिजे. ठीक आहे ओके. पाहिजे तर की नाही तुम्ही बोलतो. बघितलं डर कितना डरता है तू मेरे से. ओके, बिग थँक्स टू माझ्या आजीला. त्या माझ्या आजीने मला साफ करून पाठवले आहे ओके. आणि मम्मीने जे आयतं कापून ठेवले आणि मी आयतं बनवते. सगळं सांडला ना कांदा खाली. चुकून झाला तो, काही टेन्शन नव्हतं माझं. ठीक आहे. मला काय हवंच आता नाही. हे केळफूल आणि मग चालू आहे का पण? तुला हा आहे. यामध्ये जाणार तथास्तु. नाही आयुष्यमान भव. नको एवढे माझे पाया पडू. 100 पुत्र हो. चुप रे. 100 पुत्र हो वाला. यामध्ये मिरची, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा. चल मी आलोच. त्यानंतर जरा 2 मिनिटं थांबतो का? नाही. तो पळाला. पण ठीक आहे, मला छान पटवट करून दिले त्यांनी. मी कांदा थोडा जास्त घेते कारण की केळफूल खूप कमी आहे माझ्याकडे.
ओके. सो हा कांदा, त्यानंतर यामध्ये जाणार बेसन. बेसन अच्छा खासा 2 चम्मच. थोडंसं तांदळाचं पीठ पण मी टाकते, पण आता मला कुठे दिसत नाहीये, सो म्हणून मी ते स्किप करते. यामध्ये मीठ, आणि आपले नॉर्मल मसाले जे काही तुम्हाला मसाले टाकायचे असते. सो लाल मसाला, हळद, थोडासा गरम मसाला, धना जिरा पावडर, हिंग, जिरं. हे आता मी मिक्स नाही करणार, जेव्हा बनवेल तेव्हाच मिक्स करेल. आता हे फक्त ठेवून देते. या भाजीला थोडीशी चिंच लावू शकतात तुम्ही, किंवा मग मिठाने छान मस्तपैकी हे चोळून घ्यायचं. काय सांगतात केळफूल. आणि पाण्यात भिजत ठेवायचं. भाजी मी खूप सिंपल पद्धतीने करते. कांदा, टोमॅटो याच्यावरती, बाकी याच्या व्यतिरिक्त काही वाटण नाही. ओलं खोबरं नंतर वरतून टाकेल, तुम्ही यामध्ये टाकलं तरी चालेल. थोडीशी हळद, मसाला आणि मीठ तुमच्या चवीनुसार. यामध्ये वाल मावशी आली. आणि केळफूल थोडंसंच होतं, फार नव्हतं पण ठीक आहे. वांग्याचे काप मध्ये मी भिजत ठेवले होते. ही आहे तांदळाची पावडर. यामध्ये मसाला, हळद, धना जिरा पावडर आणि मीठ. आणि लाल मिर्च पावडर. हेच मी मिक्स करते. वडी मी शेवटला बनवेल गरम गरम. आणि बस या पावडर मध्ये तुम्ही फक्त हे तुमचं डिप करा आणि फ्राय करा. सो तुम्ही बघू शकता की माझे काप रेडी आहेत. आणि हे मी प्लेस करते. डन. आता मी सेकंड बॅच करते. आणि मी भाजीमध्ये थोडं खोबरं टाकते आणि परत शिजवते. हे होईपर्यंत, वांग्याचे काप होईपर्यंत मी आता हे मिक्स करून घेणार आहे. खरं तर याच्यामध्ये खूप कमी मीठ पडले माझ्याकडनं, तुझ्यात लागतात. ओके. आता हे तांदळाचं मसालेवाला पीठ मी बनवलेलंच होतं, तर मला गरज लागली ना तर मी हे यामध्ये ऍड करणार आहे तांदळाचं पीठ.
मी बिलकुल पाणी नाही यूज करत आहे इकडे, कारण की पाणी सुटणार. छान मळून घ्यायचं. मी थोडासा ओला हात घेते आणि यामध्ये डायरेक्ट वडी काढते छोटी छोटी. किंवा तुम्ही याची डीप फ्राय भजी पण काढू शकता, तुम्हाला जसं आवडते तसं. केळफुलाची वडी अशी दिसते. सो मी छोट्या केल्या आहेत. तुम्ही मोठ्या मोठ्या पण करू शकतात किंवा तुम्ही याला डीप फ्राय पण करू शकतात. आणि भाजी बिलकुल पण अशी अट्रॅक्टिव्ह दिसत नाही आहे, पण खायला टेस्टी असते. जर तुम्ही कधी खाल्ली नसेल तर ट्राय करू शकतात. एनिवेज टाटा, जेवण रेडी आहे. माझे काप पण रेडी आहेत. ही आहे माझ्या नवऱ्याची प्लेट. मी त्याला एकदाच सगळं वाढते, कारण की तो सेकंड टाइम कधीच घेत नाही जेवायला. आणि मी रोज एक्सपन खातो. भाजी केळफूळची भाजी मी आवडीने खात नाही. पण सांग ना तरी. जेन्युइन रिव्ह्यू पाहिजे. हां जेन्युइन, नो फेक. ठीक आहे. ठीक आहे. सो फॉर डिस्क्लेमर, मला असं जेवण आवडत नाही, पण तरी मी खातोय. शट अप. हा गपचूप. भाजी खूप छान झाली आहे, पण राहुल टेस्ट पण नाही ते त्याच्यात. राहुल खरा रिव्ह्यू आहे हा. बिलकुल टेस्ट नाहीये. छान आहे, छान आहे. मग छान आहे. बिलकुल टेस्ट नाही. येत. अरे नाही येत आहे. मम्मीला आवडले ना? हो पप्पाला? हो, सगळ्यांना खूप तुला? आवडली. खूप. हा आता वडी वडी छान नाही फील होत आहे ना. वडी छान लागते. वडीपेक्षा ह्याच्यापेक्षा वडी छान लागते. ओ येस. आता जेवू दे खरंच मला. छान टेस्टी जेवण बनवते, तर तुम्ही पण ट्राय करा. आणि असं हेल्दी जेवण तुमच्याकडे केळफूळ भेटत असेल तरच ट्राय करा, नाहीतर नका. नाही, सगळ्यांकडे भेटते. करा, ट्राय करा आणि तुमच्या नवऱ्यांना खायला द्या. असतो हेल्दी राहतं त्यानं प्रोटीन इनटेक. म्हणजे ते काय तुम्ही घेतात ती जिमसाठी. चलो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.